खाते. नमस्कार. नुकताच आपण आपल्या रावेर तालुक्यातील गोरक्षक रविदादा यांचा वाढदिवस आज आपण खरं तर एक त्यांना मी शुभेच्छा म्हणून देत आहे. त्यांच्या वाढदिवसाचं खरं तर त्यांचा जन्म आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीचा काहीतरी एक ध्येय घेऊन जन्म झालेला असतो. तर तसा रविदादांचा जन्म हा गोसेवासाठी झालेला जन्म आहे. आपल्याकडे इथे बॉर्डरवरती तर अनेक सैनिक लढत असतात, पण एक आपल्यामध्ये रोज एक लढाई लढणारे म्हणजे आपल्या जिल्ह्यातले सगळे गोरक्षक आहेत आणि त्यांना अनेक विषय त्यांना सामोरे द्यायला लागतं आणि त्यातलेच आपले एक रविदादा आहेत. त्यांनी आता त्यांचे स्वतःची गोशाळा काढलेली आहे, जिथे ते त्यांना जिथेही समजलं की आता इथे आपल्या गोमातेचा कुठेतरी अनादर होत आहे, कुठेतरी गोमातेला कुठेतरी त्रास होत आहे, कुठेतरी गोमातेसोबत चुकीचं केलं जात आहे, तर ते धावून पळून त्यांच्या पूर्ण सहकार्य त्यांच्यासोबत जे आहे त्यांना सगळ्यांना घेऊन ते जाऊन त्या गोमातेला तिथून वाचवून त्यांच्या गोशाळेमध्ये आणतात. ते खरं तर म्हणजे खूप एक आपला खूप मोठा धर्म आहे आणि ही खूप मोठी आपल्याला आपल्या मनुष्य जीवाला दिलेली ही एक आपल्याला एक संधी आहे की आपण एक गोमातेची सेवा केलीच पाहिजे. तर मला असं वाटतं की रावेरकरांनी पण आणि जिल्ह्यातील सगळ्या लोकांनी अशा जिथे जिथे पण गोशाळा असतील, ज्या गोरक्षक दिवस रात्र गोमातेची सेवेमध्ये लागलेले आहेत, त्यांना कुठून ना कुठून तरी आपल्या हातून पण ही गोसेवा होईल, आपल्या हातून पण ही धर्माची सेवा होईल आणि आपल्या हातून पण ही आपल्या देशाची सेवा होईल, असं प्रत्येक नागरिकांनी भारतीय नागरिकांनी करण्याचा खरं तर प्रण घेतलाच पाहिजे. आणि पुन्हा एकदा रविदादांना त्यांच्या वाढदिवसासाठी आणि त्यांचे जे गो रक्षक म्हणून गो सेवेचे जे कार्य आहे त्यांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप पुढे शुभेच्छा. आपण सगळ्यांना मी नक्कीच मला वाटतं की सगळ्यांनी ह्या व्हिडिओनंतर आपलं मत सगळे जण त्यांच्यासोबतच राहतील की कुठेही त्यांना कुठलीही गोमातेच्या सेवेमध्ये अडचण आली तर आपण सगळे त्यांच्यासोबत तत्पर राहू, ही मी त्यांना शब्द देते. धन्यवाद.